हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत एक स्पेशल रेसिपी. तुमची 2025ची सुरुवात आनंदाने झालीच असेल. त्यात आणखी भर म्हणजे आपले मराठमोळे सण. आता वर्षाची सुरुवातीलाच येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि त्याच्या आदल्या दिवशी साजरी करतात ती म्हणजे भोगी. आणि भोगीच्या दिवशी प्रत्येक मराठी घरामध्ये असतो एक स्पेशल मेन्यू. त्यामध्ये असते हे मिक्स म्हणजे भोगीची भाजी आणि गरमागरम अशी बाजरीची भाकर, ते पण तीळ लावून बनवलेली. आता जशी 40 किलोमीटरवर आपली मराठी भाषा बदलत असते, त्याचप्रमाणे ही भोगीची भाजी बनवायची प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या घरची स्पेशल बनणारी अशी भोगीची भाजी, ज्यामध्ये आम्ही थोडे एक्स्ट्रा पदार्थ ॲड करतो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आता व्हिडिओ स्टार्ट केल्यापासूनच तुम्ही पाहिलं असेल, मी खूप साऱ्या फळभाज्या आणि पालेभाज्या चिरून घेतल्यात. त्यामध्ये बटाटा, गाजर, वांग, काकडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, पालक, गवार शेंग, कोबी, वटाणे, ओले हरभरे आणि वाल शेंग सुद्धा होती. सीझनमध्ये ज्या पण काही भाज्या मिळतील त्या सगळ्या तुम्ही ह्यात टाकल्या तरी चालतील. आता भाजी बनवण्यासाठी जिरे मोहरीचा तडका दिला आणि एक स्पेशल हिरवं वाटण बनवलं. हिरव्या वाटणासोबतच आपण हळद, थोडंसं धने पावडर, गरम मसाला आणि टोमॅटो टाकणार आहोत. आणि छानपैकी हे सगळं आपण मिक्स करून मंद आचेवर चांगलं शिजेपर्यंत भाजून घेणार आहोत. आम्ही आमची भाजी बनवताना त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि शेंगदाण्याचा कूट देखील टाकतो, सोबतच थोडेसे तीळसुद्धा. ह्याने आपली भाजी मस्त अशी घट्टसर होते आणि त्याचं पाणी एकीकडे आणि भाज्या एकीकडे असं होत नाही. बेसन पीठ चांगलं खरपूस भाजून झालं की आपण चिरलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकणार आहोत. आणि 2-3 मिनटं फुल गॅसवर म्हणजे मोठ्या आचेवर आपल्याला हे भाज्या टाकून हलवून घ्यायचे. मग त्यानंतर एक पातेलं पाणी गरम करायचं आणि ते पाणी या भाजीमध्ये टाकायचं. गरम पाणी केल्याने तुमच्या भाजीची चव एकदम छान होते. तेच तुम्ही जर का थंड पाणी टाकलं तर चव बिघडण्याची शक्यता असते. आता भाजी तर शिजायला टाकली आहे. आपण आता तयारी करूया गरमागरम अशी भाकर बनवायची. तुम्ही जर का चुलीवर भाकर केली तर उत्तमच आहे. पण आता शहरात आपल्याला काय चूल पेटवता येत नाही, म्हणून आपण गॅसवरच करणार आहोत. भाकरी करायला जर तुम्ही गरम पाणी घेतलं तर त्याच्यामुळे भाकर चांगली बनते असं म्हणतात. पण मी इथे थंड पाण्याचाच वापर केला आहे. आता एवढं 20-25 वर्ष झालं स्वयंपाक करते म्हटल्यावर मी कोणत्याही पद्धतीमध्ये स्वयंपाक करू शकते. भाकरीचं पीठ बघा चांगलं मळून घेतलंय आणि आपण आता भाकर बनवायला तयार करूया. बाजरीचं पीठ पसरवलं आणि गोलाकार देत देत थपथप करत भाकर थापायला सुरुवात केली. आजकाल तुमच्या घरात कोण भाकर बनवतं, तुमची आई की तुमची आजी? हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आजकाल नवख्या मुलींना सुद्धा भाकर बनवायला येत नाही. त्यांनी जर ही प्रोसेस फॉलो केली तर त्यांच्या भाकरीसुद्धा अगदी उत्तम होतील. आता इथे आपली भाकर तर रेडी झाली आहे. वरून थोडे आपण तीळ पसरवणार आहोत आणि त्याला थोडंसं दाबून आतमध्ये भाकरीमध्ये चिटकवून घेणार आहोत. मग गरमागरम तव्यावर ही भाकर टाकायची आणि छानपैकी पाणी लावून तिला दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं. वरून पण थोडे तीळ मी पसरवले आहे त्याच्यावर. काही असंही म्हणतात की भोगीच्या दिवशी इंद्राची पूजा केली जाते. तसेच काही शेतकरी जे असतील ते त्यांच्या अवजारांची देखील पूजा करतात. थोडीशी छोटीशी अशी शेकोटीसुद्धा पेटवतात, जेणेकरून नवीन दिवसाची, नवीन सणाची, नवीन सीझनची सुरुवात होते असं त्याला म्हणतात. चला, आता आपली भाकर पण रेडी आहे आणि भाजी पण. तुम्हाला माहिती आहे या भाजीला लेकुरवाळी भाजी असं सुद्धा म्हणतात. आणि काही जण ह्या भाकर भाजीसोबत मुगाची खिचडी आणि कढी देखील त्यांच्या बेतामध्ये ठेवतात. तुमच्या गावी पण अशी काही पद्धत असेल तर सांगायला विसरू नका. सोबतच बघा कांदा मिरचीचं लोणचं पण आम्ही या ताटामध्ये वाढलं आहे, जेणेकरून ताट दिसते अगदी सुरेख. तुम्ही पण ही आमच्या घरची स्पेशल भाजी एकदा ट्राय करून बघा आणि हो, कशी लागते ते आम्हाला सांगायला विसरू नका. चला, बाय बाय.